जलील यांनी खैरेंना नमाज पढ़ायला नेलं पाहिजे। संजय शिरसाट यांनी आता चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली। एका धर्मापासून दुसऱ्या धर्मापर्यंत जाण्याची सुरुवात आहे, तर मुस्लिमांना नमाज पढ़ा सांगणं चुकीचं नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। मला एक दिसतंय की त्यांचं सगळं हिंदुत्व त्यांनी सोडून दिलेले। आता ते सांगतात की मुस्लिम समाजाचं 5 वेळेस नमाज पडली पाहिजे आणि त्या किराडपुराचा विषय त्यांनी सांगितला का मुस्लिमांनी दगडफेक केलेली। पूर्वी हेच म्हणत होते की मुस्लिमांनी दगडफेक केली आणि दुसरी गोष्ट हेच बोलत होते की हिरवा साप वगैरे याला त्याचा। आता मला एक सांगा की खैरे हा किती हिंदुत्ववादी आहे आणि सरड्यासारखा रंग बदलतो, म्हणून मला सांगायचं की या खैऱ्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे। इम्तियाज जलीलने काय बोललं ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे। खैरेचं आणि त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जाहीर होत चाललेलं आहे, म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाही आहे। एखाद्या धर्माबद्दलचं असलेलं त्याचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतं। त्यांची जर पहिल्याची जर भाषणं पाहिली किंवा त्यांचा तो आवेश पाहिला, हिरवे साप हिरवे असे हिरवे तसे असे म्हणणारे खैरे आता हे वाल्याकोळीपासून वाल्मिकीपर्यंत जायचा जो प्रवास आहे तर तसा प्रवास आता मला वाटतं खैरेचं परिवर्तन होऊन या धर्मापासून त्या धर्मापर्यंत जाण्याचा प्रवास आता त्यांच्याकडे त्यांचं मार्गक्रमण आहे। बाळासाहेबांचे जे विचार आहे व्यापक हिंदुत्वाचे विचार। बाळासाहेबांनी एक मुस्लिम कुटुंब त्यांना मातोश्रीवर भेटायला आलं होतं तर त्यांना नमाज पढ़ायला मातोश्रीत जागा दिली होती। हे बाळासाहेब त्यांनी सांगितलं की हमारा झगडा तुमसे नहीं है, आमचं भांडण मुस्लिमांशी नाही आहे। जे देशविघातक देशविरोधी लोक आहेत त्यांच्याशी आमचे भांडण आहे। आणि मग ह्या अँगलनी हा धर्म हा ज्याचा त्याचा खाजगी भाव आहे। मी हिंदू आहे, मी मंदिरात जाईल नाही तर न जाईल हा माझा विषय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।